पदावर आहे त्यांना. संघटनाची आज मीटिंग मला मगाशी सरांनी विचारलं किती वर्ष झाले. मला 8 वर्ष झाले, पण मी पहिल्यांदाच बघितली अशी मीटिंग युनियनची. जी युनियन होती याच्या आधी पण आहे माहीत नाही, पण माझ्या स्वतःपर्यंत अजून आली नाही. माझ्या मैत्रिणींपर्यंत पण आली नाही. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मग त्या ताई बोलल्या की सर्वांना मिळून करायचं आहे आणि सर्वांचा विचार घेऊन करायचं आहे. तर त्याबद्दल ही मीटिंग आयोजित केली आणि आम्हालाही बोलायची संधी दिली. आमच्यातल्या 2 जणी निवडायला सांगितल्या, आमच्या मॅडम पण घेतल्या. तर त्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण ही गरजेचं होतं, ही खरंच गरज होती. मी माझा छोटा अनुभव सांगते. कालचंच आहे. आमच्या मॅडमला विचारा. आयुष्यमानचे कार्ड आपल्याला काढायला जबरदस्ती केले. कार्ड काढलेत आपण, वाटप पण केलेत आपण. माझ्याकडे एक पेशंट असं आहे की त्याचं नाव चुकीचं आलं. आयुष्यमान कार्ड चुकीचं आलं, नाव चुकीचं आहे. ती बाई नेमकी ऑपरेशनला गेली. त्या लोकांनी कार्ड बघितलं, आहे बाबा कार्ड घ्या ऑपरेशन करून. पण जेव्हा तिचं क्लेम ते पास करायचं होतं त्यावेळी तिचा फॉर्म बसत नाही, तिचं नाव चुकीचं दाखवतंय, फोटो चुकीचं दाखवतंय. मग ते लोक काय करणार? कार्ड कोणी काढून दिलं? आशानी काढलं. जा आशाकडं. सगळे आले माझ्या घरी. मी म्हटलं अरे बापरे काय झालं एवढं सगळं? मग मला म्हणतात आई तुम्ही कार्ड काढलंय ते चुकीचं आहे. मग म्हटलं मी लगेच ॲप ओपन केलं, बघितलं तर माझ्या इथं बरोबर दिसतंय ॲपमध्ये. बोलले प्रिंटिंग मिस्टेक आहे. मग आता ही तक्रार द्यायची कोणाकडे? सर्वात प्रश्न पहिला की ह्याची काय ना कमिटी आहे किंवा इथं कोण हे कार्ड काढायला सांगितलंय कोणी हेही माहीत नाही. PSCला MOला विचारलं तर ते पण बोलतात आहे आम्हालाही माहीत नाही. काढायला सांगितले कार्ड, वाटायला सांगितले, कोणी सांगितले, कोणती समिती, काहीही माहीत नाही. मग प्रश्न हा आहे की जर आपल्याला एखादं काम सांगितलंय तर ते कोणी सांगितलं हे ना आपल्याला माहीत असतं, ना आपल्या मॅडमला माहीत असतं, ना आपल्या MOला माहीत असतं. आलाय आदेश, भिडा कामाला, जा, करा करा करा, टार्गेट पुरं करा आणि द्या. पण मग हे व्हायच्या आधी, काम यायच्या आधी ते पण आपल्याला माहीत पाहिजे. आपल्यालाही त्याची तक्रार कोणाकडे द्यायची आहे तीही माहीत पाहिजे. संघटनेच्या निमित्ताने माझं म्हणणं आहे की जर एखादी गोष्ट आम्ही सांगतोय तर ती आम्हालाही त्याच्यातली कळाली पाहिजे ना. आम्ही तुम्हाला जे प्रश्न सांगतो ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. तर काल मी बोलले, मग मी आमचे त्यांच्याकडे गेले, मॅडमला सांगितलं. मग त्यांनी शापूरला फोन केला. आपल्या स्नेहल मॅडमपर्यंत विषय गेला पगार सरळ. पहिला प्रश्न उत्तर काय होतं तिकडनं? ती ज्योती ना खूप आगाऊ आहे, खूप शांत आहे. कारण मी प्रश्न मांडते, मी त्याच्यावर प्रश्न मांडला ना आयुष्यमान. आणि काल शापूरला मीटिंग होती. त्यांना वाटलं मी ऐकलं नाही. म्हणजे मी असो तुम्ही असो आपल्यापैकी बऱ्यापैकी 5-6 जणी आहेत. सगळ्याच जणी नाही, 5-6 जणी